मित्रांनो, तुम्ही जे पाहतात तुम्हाला आज मी दाखवणार आहे ट्रायबर RXL आणि RXE यामधलं डिफरंट काय आहे। म्हणजे तुम्हाला RXE मध्ये कोणते फीचर्स मिळतील आणि ट्रायबर RXL मध्ये कोणते फीचर्स मिळतील हे मी तुम्हाला यामधले फरक दाखवणार आहे। तुम्ही जे पाहतात हे ब्लॅक कलर जे आहे हे ट्रायबर RXL न्यू 2025 चं अपडेट मॉडेल आहे आणि हे जे आहेत हे आहे ट्रायबर RXE। जसे की तुम्हाला दिसेलच की दुरूनच हा जो मॉडल आहे हा बेसिक व्हाईट कलरमध्ये ट्रायबर RXE मॉडल आहे। जसे पाहिलं तुम्ही ट्रायबर RXL ब्लॅक कलर आणि ट्रायबर RXE व्हाईट कलर असे दोन्ही मॉडेल आहेत। हे तुम्हाला या दोन्हीमधला जे डिफरंट हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। स्टार्टला आपण फ्रंटपासून स्टार्ट करू की दोन्हीमध्ये डिफरंट काय राहणार आहे। तर हे ट्रायबर आहे, या ट्रायबरमध्ये फ्रंटला जर पाहिलं तर तुम्ही कुठलाच चेंज नाही आहे RXL मध्ये आणि RXE मध्ये। हे बघा दोन्हीमध्ये कुठलाच चेंजेस नाही आहे। त्यानंतर आपण जर थोडं बॅकला गेलो तर बॅकला तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला व्हील कॅप दिसत आहे आणि RXE मध्ये जे आहे व्हील कॅप नाही आहे। म्हणजे इथला हा फर्स्ट डिफरन्स जो आहे तुम्हाला इथे दोन्हीमध्ये दिसतो। जर पाहिलं तुम्ही इंडिकेटर सेम दोन्ही साईडला सेम जागेवर इंडिकेटर्स आहेत, फक्त जी व्हील कॅप आहे ही या RXL मॉडेलला व्हील कॅप दिलेली आहे आणि RXEला व्हील कॅप नाही आहे। त्यानंतर तुम्हाला दाखवतो बाहेरून आपण बॅकला पाहूया। वरून जर पाहिलं वरून दाखवून देतो मित्रांनो। वरून जर पाहिलं तर वरून कुठलाच डिफरंट नाही आहे, सेम आहे दोन्हीला। त्यानंतर आपण बॅक साईडला पाहू, बॅक साईडला काय डिफरंट दिसतो ट्रायबर RXE मध्ये पाहूया। ब्लॅक कलर ट्रायबर RXE मध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला दिसेल की इथे जे आहे ना कॅमेरा आहे ना वायफर, कुठलाच काही चेंजेस दिसत नाही। पण सेम जर पाहिलं तर इथे तुम्हाला कॅमेरा दिसतो मित्रांनो। ट्रायबर RXL मध्ये जर पाहिलं तर कॅमेरा देण्यात आलेला आहे 2025च्या अपडेट मॉडेलमध्ये। त्यानंतर तुम्हाला RXE मध्ये दाखवतो फ्रंटला काय राहील इंटेरियरमध्ये चेंजेस। तर इंटेरियरमध्ये फ्रंटला जे चेंजेस राहिले फर्स्टली दाखवतो तुम्हाला मी। इथे जे येणार आहे ते म्युझिक सिस्टम, इथे RXE मध्ये म्युझिक सिस्टम येत नाही मित्रांनो। त्यानंतर जर पाहिलं तर हा जो पॉवर विंडोज आहे फक्त फ्रंटला याचे बेसिकमध्ये फ्रंटला आणि रिअरमध्ये चारही पॉवर विंडोज आहेत, पण म्युझिक सिस्टम यामध्ये RXE मध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम येत नाही मित्रांनो। त्यानंतर सेकंड जर पाहिलं इंटेरियरमध्ये तर तुम्हाला इथे दाखवतो हे आहे RXEचं मॉडेल। यामध्ये बेसिक तुम्हाला रिअरमध्ये AC इव्हेंट मिळत नाही, ना बॅकला मिळते मित्रांनो ना सेंटरमध्ये मिळते। तुम्हाला हे बॅकचे पण दाखवून देतो मी। यामध्ये इंटेरियर जर पाहिलं तर तुम्हाला हे बघा इथे AC इव्हेंट नाही आहे। त्यानंतर सेम दाखवतो मी RXL मध्ये। RXL मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा 2025च्या अपडेटमध्ये टच स्क्रीन मिळतो आहे। टच स्क्रीन म्युझिक सिस्टम सोबतच तुम्हाला रिअरमध्ये AC इव्हेंट पहा तुम्ही दोन्ही साईडला ACचे ब्लोअर दिलेले आहेत, सोबतच सेपरेट ACचं रिअर कंट्रोल्स बटन्स पण आहे आणि बॅक साईडला पण दाखवून देतो तुम्हाला मित्रांनो। हे जर पाहिलं तुम्ही तर हा बॅक स्पेसमध्ये जे तुम्हाला इंटेरियरमध्ये मिळते रिअरमध्ये थर्ड रो AC इव्हेंट पण आहे, हे तुम्ही पाहू शकता। म्हणजे तिन्ही रोला तुम्हाला AC इव्हेंट इथे बघायला मिळते। हे पाहू शकता तुम्ही ट्रायबर RXL आणि RXE मध्ये जो डिफरंट आहे, जो चेंजेस आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा पाहू शकता तुम्ही ट्रायबर RXL ब्लॅक कलर आहे आणि हे जे आहे हे ट्रायबर RXLचा व्हाईट कलर आहे। मेजर डिफरंट जर पाहिलं तर हे दिसतात मित्रांनो, बाकीचे छोटे मोठे चेंजेस आहेत। पण जर पाहिलं आपण गाडी घेण्याच्या हिशोबात तर तुम्हाला हा छोटासा एक जो डिफरंट आहे RXE आणि RXL मध्ये तर तुम्ही पाहू शकता। हा जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही नक्कीच RXE चॉईस करू शकता आणि जर थोडंफार बजेट तुमचं वाढत असेल तर तुम्ही नक्कीच हा RXL पण मॉडेल बघू शकता। कारण व्हॅल्यू फॉर मनीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर प्राईज ह्याच्यामध्ये तुम्हाला RXL हा मॉडेल जे आहे तो बेस्ट राहील। यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर सगळे चारही पॉवर विंडोज, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, रिअर कॅमेरा आणि थर्ड रो AC म्हणजेच तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत या RXL मॉडेलमध्ये त्या पूर्ण होतात। म्हणून तुम्ही पाहू शकता हा मॉडेल तुम्ही जर विचार करत असाल तुम्ही इंडियातली सगळ्यात स्वस्त कार 7 सीटर घ्यायचा जर तुमचा विचार असेल, ती पण 4 स्टार रेटिंग सेफ्टीमध्ये, तर तुम्ही नक्कीच ट्रायबरचा विचार करू शकता। तुमच्या बजेटमधली कार आहे, तुमच्या फॅमिलीला
पूर्ण सपोर्टेड कार राहणार आहे, कारण ही 7 सीटर आहे आणि 4 स्टार रेटेड आहे. मायलेजच्या बाबतीत पण ही कार चांगली तुम्हाला मायलेज पण यामध्ये मिळतं आणि फीचर्स पण खूप सारे या व्हेरियंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून तुमचा जर कार घ्यायचा प्लॅन असेल, आपली छोटी फॅमिली आणि जर आपल्याला कार मोठी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या रेनॉल्ट ट्रायबरचा RXL मॉडेलचा विचार करू शकता. मित्रांनो, हा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला RXL मॉडेल. तुम्ही सगळे प्रकारे तुम्हाला हा मी आज कवर करून देतो आहे की RXL मॉडेल कसं दिसणार आहे आणि RXC मॉडेल कसा दिसतो आहे हे पाहू शकता तुम्ही. RXC मॉडेल हे बघा मित्रांनो, हा RXC मॉडेल आहे. दोन्ही पण तुम्हाला मी दाखवलेत. हा डिफरंट तुम्ही बघू शकता. आणि आता जर तुमचा गाडी घ्यायचं प्लॅन असेल तर तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता की कोणतं मॉडेल घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला मित्रांनो नवीन असाल आणि प्रथमच बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. काही जर तुम्हाला नवीन व्हिडिओ या ट्रायबरविषयी जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता की तुम्हाला काही अपडेट जे लेटेस्ट व्हर्जन आले 2025चं यामध्ये जर काही नवीन फीचर्सची माहिती कुठल्या व्हेरियंटला कोणता फीचर्स ॲड झालं याची जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. नक्कीच त्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. तरी तुर्तास धन्यवाद.